चिमणी हा पक्षी अतिशय छोटा आहे बघा. आणि आपल्या घरामध्ये येणारा प्रत्येक जीवजंतू जो पण असतो तो आपल्या घरामध्ये असाच प्रवेश करत नाही, तर ते आपल्यासाठी काहीतरी असे शुभ किंवा अशुभ असे संकेत घेऊन येत असतात. हे संकेत आपण वेळीच ओळखायचे असतात. तर आपल्या घरामध्ये जेव्हा चिमणी अचानक प्रवेश करते किंवा आपल्याला चिमणीचा आवाज ऐकू येतो किंवा आपल्या अंगणामध्ये चिमणी घरटं बनवते, तर ह्याच्या पाठीमाग असे कोणते संकेत आहेत, त्या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना सांगते की श्रीपाद श्री वल्लभ या ग्रंथामध्ये सुद्धा बघा उच्चार केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की कुत्रा हा प्राणी सुद्धा बघा आपल्या जवळ तेव्हाच येतो किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा तेव्हाच येतो तो जेव्हा त्याच्यासोबत आपले काही मागच्या जन्माचे तृणानुबंध हे जुळलेले असतात. विनाकारण किंवा अचानक कोणताही प्राणी किंवा कोणताही पक्षी कधी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. ज्या घरामध्ये ना तुम्हाला सांगते, ज्या घरामध्ये धार्मिक वातावरण असतं, ज्या घरामध्ये दररोज नित्यनेमानं पूजापाठ केले जातात, ज्या घरामध्ये ग्रंथपठण केले जातात, त्या घरामध्ये ना चिमणी हा जो पक्षी आहे तो अचानक का होईना पण नक्की प्रवेश करतो. मला एक सांगते की आता चिमणी सर्वांना माहित आहे, चिमणी हा अतिशय छोटा पक्षी आहे बघा आणि हा जास्त करून ना आता ग्रामीण भागामध्ये पहिल्यापासून दिसत होता, आता शहरी भागामध्ये जास्त करून आपल्याला चिमण्या पाहायला मिळत नाही. पण अचानक का होईना बघा शहरी भागामध्ये सुद्धा एखाद्याच्या घराच्या अंगणामध्ये नक्की चिमणी छोटं तरी घरटं आवर्जून बनवते. आता तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर चिमणी अचानक प्रवेश केला असेल किंवा तुम्हाला सुद्धा बघा सकाळच्या वेळेला सुद्धा सतत त्याच वेळेला चिमणीचा किलबिलाट ऐकू येत असेल किंवा तुमच्याही बाल्कनीमध्ये चिमणीनं घरटं बनवलं असेल, तर तुम्हाला मी काही असे महत्त्वाचे संकेत सांगते, ते संकेत वेळीच जाणून घ्या. वास्तुशास्त्र सांगते की चिमणी ज्या घरामध्ये प्रवेश करताना त्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते आणि चिमणी हा पक्षी असा आहे की हा पक्षी शुभ आहे बघा. आपल्या घरामध्ये जेव्हा चिमणी अचानक प्रवेश करते, अचानक म्हणजे काय तर शहरी भागामध्ये चिमण्या दिसत नाहीत, पण एखाद्याच्या घरी ना अचानक चिमणी ना प्रवेश करते. एकदम सकाळ दुपार कोणतीही वेळ असू दे, पण त्यावेळेला चिमणी अचानक प्रवेश करते. उडत उडत चिमणी येते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते. घरामध्ये जेव्हा तुमच्या चिमणी प्रवेश करते ना, तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये ना साक्षात ना माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा वास आहे. ज्या घरामध्ये ना पूजापाठ केले जातात ना, त्या घरामध्ये अशा गोष्टी सतत घडत असतात. ह्या वेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या घरामध्ये अचानक चिमणीनं प्रवेश केला आहे. चिमणी अचानक आपल्या घरामध्ये प्रवेश कसा केला? तुमच्यासोबत जर ही गोष्ट घडली ना, तर ही गोष्ट तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी ना अतिशय शुभ गोष्ट आहे. कारण चिमणी अचानक त्याच घरामध्ये प्रवेश करते ज्या घरामध्ये तिला प्रवेश करण्यासाठी सांगितलेलं असतं. तुम्हाला सांगते की चिमणी असं कधीही कुणाच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. चिमणीला सुद्धा बघा साक्षात परमेश्वर हा काहीतरी संकेत देत असतात आणि ते संकेत ती चिमणी जाणून घेते आणि त्यानुसार ती आपल्याला संकेत देत असते. तुमच्या घरामध्ये जर चिमणीनं अशा प्रकारे प्रवेश केला तर तुमच्या घरामध्ये ना माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा हा वास आहे. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि तुम्हाला हा अतिशय शुभ संकेत मिळालेला आहे. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं? अशा वेळेला आपल्याला घाबरायचं नाही किंवा त्या चिमणीला बाहेर हाकलायचं नाही, काही सुद्धा करायचं नाही. शांत आपण ज्या जागेला बसलोय त्याच जागेला बसायचं. कारण आपण जर त्या जागेवरून हल्लो किंवा आपण जर थोडी जरी चावल केली ना घरामध्ये, तरी सुद्धा ती चिमणी ना आपल्या आवाजानं तिथून उडून जाते बाहेर बघा. यासाठी अशा वेळेला शांत तुम्ही ज्या जागेला त्या जागेलाच बसायचं आहे आणि शांत तिथंच तुम्हाला ना माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर शक्य असेल तर त्या चिमणीला ना थोडंसं तुम्ही काहीतरी खायला लांबून टाकू शकता, पण कधीही चिमणीला घरातून हाकलून देऊ नका. हा संकेत ज्याच्यासोबत होतो किंवा ही गोष्ट ज्याच्या घरात घडते त्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होत असते बघा. तर हा एक संकेत मी तुम्हाला सांगितला. तर आता दुसरा संकेत सांगते बघा. अचानक आपण बघा, आता आपण शहरी भागामध्ये राहतो आणि शहरी भागामध्ये चिमण्या दिसत नाहीत. सर्वांना माहित आहेत ग्रामीण भागामध्ये काही वेळेला असे संकेत किंवा अशा गोष्टी घडतात आणि पूर्वीचे लोक सुद्धा सांगत होते बघा, चिमणी हा पक्षी जो आहे तो पक्षी आपल्याला संकेत देतच असतो.
पूर्वीपासून ह्या गोष्टी सुरू आहेत आणि पूर्वीच्या लोकांना ह्या गोष्टींचे अनुभव सुद्धा आलेले आहेत. यासाठी सांगते की शहरी भागात जर तुम्ही राहता आणि तुमच्यासोबत जर अशा गोष्टी घडतात ना, तर त्या साध्या गोष्टी नाहीत. तुमची नक्कीच पूजा ही भगवंतानं म्हणजेच परमेश्वरानं स्वीकारलेली आहे आणि तुमच्या कुटुंबावरती नक्कीच देवाचा एक कृपा आशीर्वाद आहे बघा. यासाठी सांगते की असे संकेत वेळीच तुम्ही जाणून घ्या. दुसरा संकेत असा आहे बघा की काही वेळा काय होतं की आपण ना अचानक गावी निघून जातो किंवा आपलं घर वगैरे बंद असतं आणि अचानक बघा किंवा कधी कधी असं सुद्धा होतं की अचानकच आपल्या घराच्या अंगणाच्या साईडला आपल्याला एकदम चिमणीचं घरटं दिसतं. आणि तुमच्या घराच्या बाहेर जर चिमणीनं घरटं बनवलं असेल, तुमच्या बाल्कनीमध्ये बनवलं असेल किंवा तुमच्या अंगणामध्ये बनवलं असेल घरटं, किंवा तुमच्या अंगणामध्ये एखादं झाड आहे बघा आणि त्या झाडावरती जर चिमणीनं घरटं बनवलं असेल ना, ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे हा. की तुमच्या घरामध्ये ना आता शुभ कार्य होणार आहेत आणि तुमच्या घरामध्ये एखादी गोड बातमी येणार आहे. तुमच्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी होणार आहे बघा आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे. हा संकेत आपल्याला चिमणी देत असते. तर अशा वेळेला कधीही तुम्ही चिमणीचं घरटं वगैरे तोडू नका. तुम्हाला सांगते की त्या चिमणीनं खूप मेहनत करून ते घरटं बनवलेलं असतं बघा. तर अशा वेळेला आपल्याला काही सुद्धा करायचं नाही. कारण खूप अशी लोक असतात की अशा संकेताकडे दुर्लक्ष करतात. त्यांना अशा संकेतांवर विश्वास नसतो आणि ते काय करतात की चिमणीनं घरटं बनवलं की घरटं जिथं बनवले तिथं घाण होते खालच्या साईडला, म्हणून ते सर्व तिचं घरटं वगैरे तोडून टाकतात. असा प्रकार जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर करत असाल ना, तर कधी सुद्धा बघा तुमच्या घरामध्ये कधीच कोणती चांगली कार्य होणार नाहीत. तर एक गोष्ट सांगते बघा, एखाद्याच्या ना घराच्या बाहेर सतत चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो. सतत कधी कधी चिमणी आपल्या घरामध्ये येते आणि आवाज देते किंवा बाहेर सुद्धा आपण विचार करतो की ह्याच वेळेला मला चिमणीचा आवाज का ऐकू येत, सारखं सतत कानावरती आपल्याला चिमणीचा किलबिलाट ऐकू येत असतो. चिमणीचा आवाज सतत आपल्या कानावरती येत असतो. चिमणीचा आवाज ना आपल्या कानावरती येणार ना, ही सुद्धा एक शुभ गोष्ट आहे. चिमणी तुम्हाला संकेत देत असते की तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे आत्तापर्यंत मिळालेलं नाही ते सुद्धा मिळणार आहे. तू जे पण काम हाती घेणार आहे ना, त्या कामामध्ये तुला यश येणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आता सुख समृद्धी येणार आहे. तुझ्या घरामध्ये आता भरभराटी होणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता सगळे चांगल्या गोष्टी घडणार आहेत. अशी संकेत आपल्याला चिमणी देत असते. ज्या पण व्यक्तीच्या कानावरती ना चिमण्यांचा किलबिलाट येतो किंवा चिमण्यांचा आवाज येतो, ती व्यक्ती ना खरंच खूप भाग्यवान आणि नशीबवान असते बघा. आता तुम्हाला अजून एक संकेत सांगते बघा. आता आपल्या प्रत्येकाच्या ना अंगणामध्ये म्हणजे फळांचं झाड असतं किंवा फुलांचं झाड असतं, तर त्या झाडावरती सुद्धा ना चिमणी अचानक घरटं बनवते आणि आपल्याला सुद्धा माहिती नसते की चिमणीनं असं म्हणजे झाडांवरती घरटं बनवले. आपण अचानक त्या ठिकाणी जातो आणि आपल्या दृष्टीला ते घरटं पडतं, म्हणजे आपल्याला ते घरटं चिमणीचं दिसतं. आणि तुम्हाला जर ना त्या घरट्यामध्ये चिमणी प्रवेश करताना जर दिसत असेल किंवा त्या घरट्यातून चिमणी बाहेर पडत असेल, हे जर तुम्हाला दिसत असेल वारंवार, तर तुमच्यासाठी ना हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे बघा. आणि ह्या गोष्टी किंवा हा संकेत प्रत्येक व्यक्तीसोबत घडत नाही. एखाद्याच व्यक्तीसोबत ह्या गोष्टी घडतात आणि त्या व्यक्तीला ह्या गोष्टी दिसतात. तर तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे बघा. तुमच्या आयुष्यामध्ये आता चांगली वेळ येणार आहे. चांगली वेळ म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये पूर्वी जे आपल्याला काहीच मिळालं नाही, पूर्वी आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख होतं, जे संकट होतं, ते सर्व तुमच्या आयुष्यामधून आता दूर होणार आहे आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुमची स्वतःची चांगली वेळ येणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. आता आमच्या सुद्धा अंगणामध्ये ना फुलांचं झाड आहे, जास्वंदीच्या फुलांचं झाड आहे आणि त्या झाडावरती सुद्धा चिमणीनं घरटं बनवलेलं आहे. त्या घरट्यामध्ये सुद्धा 2 चिमण्या आहेत छोट्या आणि त्या 2 चिमण्यांची ना 2 छोटी पिल्लं सुद्धा आहेत बघा. तर असं एक घरटं आहे आमच्या अंगणामध्ये. तर ह्यासाठी सांगते की आपल्यासाठी हे खूप शुभ संकेत असतात. आपल्याला हे संकेत देते ना, तेव्हा तिला संकेत द्यायला सांगितलेलं असतं आणि ते कोणी सांगितलेलं असतं, तर आपले स्वामी महाराज, ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज, हे ते चिमणीला सांगतात की तू असं व्यक्तीला जाऊन काही संकेत दे की त्या संकेतातून त्या व्यक्तीच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यामध्ये आता अशा गोष्टी घडत राहणार आहेत. तुम्हाला सांगते की चिमणी कधीही ना अशुभ संकेत कधीही देत नाही. तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी घडणार ना, तेव्हा तेव्हा ती तुम्हाला येऊन शुभ संकेत देत असते आणि हे शुभ संकेत ना आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात बघा आणि तुम्ही ते वेळीच जाणून घ्या. काही लोक असे असतात बघा की चिमणी दिसली किंवा घरामध्ये जरी आली किंवा घराच्या अंगणामध्ये जरी दिसली तरी सुद्धा तिला हाकलून लावतात.
अशा गोष्टी कधीही करू नका. अशा गोष्टी करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. भले तुम्हाला तो पक्षी किंवा तो म्हणजे पक्षी वगैरे आवडत नाही तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यापासून लांब राहावा. ते लगेच उडून जातात. असं नाही की ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आलेले असतात. असं कधीही घडत नाही. ते अचानक घरामध्ये येतात आणि त्यांच्या वेळेनुसार ते घरातून बाहेर निघून जातात. कधी अशी चूक करायची नाही की त्यांना हाकलायचं वगैरे, हे कधी करू नका. तुम्हाला भले नाही आवडत ना, तर तुम्ही शांत बसा. ते त्यांच्या वेळेला निघून जातात. जरी तुम्हाला अचानक अशी चिमणी तुमच्या बाल्कनीमध्ये सतत दिसते बघा, टेरेसवरती सतत एखादी चिमणी येते आणि सतत किलबिलाट करते किंवा बसलेली असते, तुम्हाला तिला काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा एका साईडला तुम्हाला तिला पिण्यासाठी पाणी सुद्धा ठेवायचं आहे बघा. हे तुम्ही नक्कीच करा, आवर्जून करा. आणि सर्वांच्या सोबत ह्या गोष्टी घडत नाही. सर्वांच्याच घरामध्ये चिमणी कधीही प्रवेश करत नाही. सर्वांच्या घराच्या अंगणामध्ये कधीही चिमणी घरटं बांधत नाही. हे खूप शुभ संकेत असतात आणि हे संकेत आपल्याला मिळालेले असतात. तर तुम्ही खूप भाग्यवान, तुम्ही खूप नशीबवान आहात बघा. चिमणी आपल्या घरामध्ये प्रवेश करणे हे शुभ आहे की अशुभ आहे, ह्याच्या पाठीमागे आपल्याला कोणते संकेत मिळत असतात ह्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेविकांना श्री स्वामी समर्थ.